तर मी आमंत्रण देतो श्रीपाद खुर्जेकर सरांना, वसंत कर्जतकर सरांना आणि श्रीप्रसाद परब सर. आर्किटेक्टचा रोल बघितला त्याचप्रमाणे आता ॲडव्होकेट किंवा वकिलांचा रोलही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण ज्या वेळेला ही सगळी जी ॲग्रीमेंट्स किंवा करार करायचे असतात, डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट, सेल्फ रिडेव्हलपमेंट, याच्यात करार करताना बऱ्याचशा गोष्टी कायदेशीर प्रक्रिया असते ती, आणि ती कशा पद्धतीने हाताळावी, कशा पद्धतीनं काय काय बघणं महत्त्वाचं आहे, त्याची काय काळजी घ्यावी, याच्याविषयी ॲडव्होकेट परब साहेब आपण सुरुवात करावी. बिल्डर अपॉइंट झाल्यावरती आपण आता सध्या रिडेव्हलपमेंटबद्दल बोलत आहोत. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये ज्या वेळेला सोसायटी डेव्हलपरला अपॉइंट करते, त्या अपॉइंटमेंट स्टेजच्या अगोदरपासून कायदेशीर म्हणजे लीगल अँगल जो आहे तो तिथे सुरुवात होते. मग जसं सरांनी आपल्याला सांगितलं की सेक्शन 79A गाईडलाईन्स आहेत, जे डायरेक्शन्स आहेत. मग 3 जानेवारी 2009, त्यानंतर आता रिसेंट जो आहे तो आपला 4 जुलै 2019 गाईडलाईन्स आहेत. मग त्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन करून त्याप्रमाणे डेव्हलपरची आपण नियुक्ती करतो. आणि मग नियुक्ती करताना आपल्याकडे जे आपले मिनिट्स आपण रिझॉल्व करतो आणि आपण रेझोल्युशन जे आपण ठेवतो त्याला देखील प्रॉपर वेनी ड्राफ्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे तिथूनच मेन आपली सुरुवात होते. कारण हे विषय पुढे भविष्यामध्ये ज्या वेळेला लिटिगेशन्स होतात, लिटिगेशन्समध्ये ज्या वेळेला हे कोर्टामध्ये हजर होतात, त्यावेळेला ह्या इथूनच जे आहेत ते आर्ग्युमेंट सुरू होतात. मग राईट फ्रॉम स्टार्ट आपल्याला ड्राफ्टिंगवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, मिनिट्स म्हणा, रेझोल्युशन्स म्हणा. आणि त्यानंतरचा जो रोल आहे, जिथे आपण ज्याला बोलतो की डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, तर मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला राईट्स त्या डेव्हलपरला द्यायचे आहेत. आणि मग ते जे राईट्स आपल्याला डेव्हलपरला द्यायचे आहेत त्या राईट्सबद्दल त्याची लायबिलिटी, त्याची ड्युटी फिक्स करणं गरजेचं आहे. मग दोन्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण काय करतो, तर मग एचे राईट्स जे असतात ते बीची ड्युटी असते. म्हणजे डेव्हलपरचे जे राईट्स असतात ते सोसायटीची ड्युटी आहे, आणि सोसायटीचे जे राईट्स आहेत ते बिल्डरची ड्युटी आहे. मग हे राईट्स लायबिलिटीजचं कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन आहे ते तंतोतंत त्याप्रमाणे आलं पाहिजे. आणि मेन क्लॉज जो आपण ज्याच्यावरती फोकस केला पाहिजे तो आहे आपल्या रेरा संदर्भातला. आपण ज्यावेळेला रेराचा उल्लेख करतो त्यावेळेला रेराने काही मॉडेल ड्राफ्ट्स ॲग्रीमेंट दिलेले आहेत. त्या ॲग्रीमेंटचा उपयोग करून देखील आपल्याला ते प्रोव्हिजन्स इथे स्टिप्युलेशन्स जे आहेत ते आपल्याला इनकॉर्पोरेट करावे लागतील. रेराचे बरेच स्टिप्युलेशन्स जे आहेत, जे बिल्डरला बाइंडिंग्ज आहेत, त्याच्यातले काही प्रोव्हिजन्स जे आहेत ते आपण ड्राफ्टिंगच्या वेळेला तिथे कॉन्सन्ट्रेट करतो. एक केस जी आहे ती आपण नंतर घेणार आहोत, पण त्या केसचा उल्लेख करताना तुम्हाला आम्ही फक्त सांगतो की राईट फ्रॉम आर्बिट्रेशन वी वेंट टू सुप्रीम कोर्ट, जिथे बिल्डरला टर्मिनेट करायचं होतं. आणि बिल्डरला टर्मिनेट करताना तो शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत एकच मुद्दा म्हणत होता की डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये क्लॉज दिलेला आहे की दिस डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट विल स्टँड सबसिस्ट टिल द कन्स्ट्रक्शन इज कम्प्लीट. तो असं म्हणत होता. सुप्रीम कोर्टामध्ये देखील त्यांनी असं म्हटलं की जरी या बिल्डिंगला मी 100 वर्ष काही नाही केलं तरी देखील हे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट टर्मिनेट होणार नाही. कारण ती प्रोव्हिजन त्या कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशनमध्ये आली होती आणि त्या प्रोव्हिजनवरती वाद चालला होता सुप्रीम कोर्टापर्यंत. मग ती प्रोव्हिजन त्याच्यानंतर तो काही निकाल लागला त्याच्यावर आपण नंतर चर्चा करूया. पण ती प्रोव्हिजन जी आहे त्या एका प्रोव्हिजनवरती आर्ग्युमेंट तिथपर्यंत गेलं होतं, आणि हा जो होता ड्राफ्टिंगचा मुद्दा. मग पॉईंट्स जे आहेत आपण जेव्हा ॲग्रीमेंट ड्राफ्ट करतो त्यावेळेला ह्या सर्व मुद्द्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या प्रॉपर्टी रिलेटेड जे काही मुद्दे आहेत ते मेन्शन करणं गरजेचं आहे. दोघांचे राईट्स लायबिलिटी ऑब्लिगेशन गरजेचं आहे. आणि शेवटचा क्लॉज म्हणजे टर्मिनेशनचा क्लॉज. तर बरेचसे डेव्हलपर जो आहे तो टर्मिनेशनचा क्लॉज किंवा पेनल्टी क्लॉज ज्याला आपण बोलतो, ब्रीचेसचा क्लॉज जो आहे तो घालण्यापासून सोसायटीला थांबवतात. मग तो क्लॉज देखील इम्पॉर्टंट आहे. आणि मग ऑल्टरनेट डिस्प्यूट रेड्रेसलचा जो एक क्लॉज आपण शेवटला ठेवतो तो देखील फार इम्पॉर्टंट आहे. कोर्टामध्ये आज बरेचसे दिरंगाई होते. ज्यावेळेला तुम्ही लिटिगेशन कोर्टामध्ये कराल त्यावेळेला बराच काळ निघून जातो. आमच्याकडे मुंबईमध्ये एक उदाहरण आहे की 1991चे जे आज डिस्प्यूट्स फाईल केलेले आहेत टर्मिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टचे, ते आज कुठेतरी हायकोर्टमध्ये येत आहेत अपीलच्या प्रोव्हिजनमधनं. म्हणजे एवढा कालावधी निघून गेला आणि मग म्हणजे बरंच लोकांचे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे ADRचे जे ऑप्शन आहे आपल्याकडे, आर्बिट्रेशनचा जो ऑप्शन आहे तो क्लॉज नेहमी ठेवणं, ह्या सगळे मुद्दे जे आहेत बारकाव्याने करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रॉपर ड्राफ्टिंग करणं गरजेचं आहे. सर खुर्जेकर सर, आपण याच्याविषयी का नाहीतर एक बरेचसे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. बरं, पण तुम्ही माझ्या प्रश्नाचा मला असं वाटतं की मी एक मगाशी असं म्हणलं होतं
पटवर्धन सरांना की मी एक जजमेंट रिफर करतो आणि बहुतेक माझ्या दृष्टीने सगळ्यांच्या मनातल्या शंका दूर होतील. पहिल्यांदा म्हणजे आता यांनी जे मगाशी वकील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे रेरा आणि ॲग्रीमेंटमधली रेसिप्रोकल प्रॉमिसेस त्यांनी वेगळ्या भाषेत सांगितलं, पण बिल्डरनी करायच्या ड्युटीज आणि अलॉटी मेंबरनी करायच्या ड्युटीज, त्यांची कर्तव्य या सगळ्याची सांगड त्या ह्याच्यात घालायला पाहिजे. डिस्प्यूट रिझोल्युशनचा क्लॉज हा नुसता आर्बिट्रेशन कन्सिलेशन ॲक्टकडे आम्ही जाऊ, इथं न थांबता प्रत्येक वेळा असं असतं की काही लोकांना कन्सेंट देता येत नाही. मी उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की बुवा असं होऊ नये, पण असं होऊ शकतं कधी कधी की कुटुंबामधल्या वादामध्ये कदाचित जेव्हा व्हाईल इट इज पेंडिंग, जेव्हा रिडेव्हलपमेंट असते तेव्हाच अशी घटना काहीतरी घडते की जो मेंबर असतो त्याच्या ताब्यात घर नसतं. मेंबरचा कन्सेंट मिळालेला असतो पण ज्याच्या ताब्यात घर आहे त्याचा कन्सेंट नसतो. मग अशा वेळेस काय करायचं? त्याच्यानंतर असा एक माणूस वाद निर्माण करू शकेल का? ते आता बाकी सर्क्युलर वगैरे सगळ्यांना माहीत झालं आहे की 51% पाहिजे वगैरे, पण अशा कौटुंबिक वादाच्या मधनं निर्माण होणाऱ्या समस्येमुळे अरेस्ट होऊ शकते का रिडेव्हलपमेंट? तर रिडेव्हलपमेंट प्रोसेस अरेस्ट होऊ शकते. म्हणून त्या रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये अशी काही किंवा पहिलं जेव्हा बिल्डर MOU करतात तेव्हाच जर आपण काही त्यामध्ये किंवा अशा वेळेस जायचं कुठे, अशा वेळेस आपण दिवाणी कोर्टात जावं, सहकार न्यायालयात जावं का आणखी कुठल्या अथॉरिटीकडे जावं का डायरेक्ट हायकोर्टात जावं, असे अनेक वेळा अनेक मुद्दे उपस्थित होतात. कारण कुठलंही कोर्टातलं काम म्हटलं तरी ते विलंब हा त्यातला विषय असतो. आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर जसं लिगलवर कुठून सुरुवात होते, पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की रिडेव्हलपमेंट सुरू करताना जे बेसिक कागद गोळा करायचे असतात ते सगळे जणांना माहिती आहे. आता त्या सर्क्युलरमध्येही आहे, सगळं रेव्हेन्यू रेकॉर्ड पाहिजे, टायटल सर्च रिपोर्ट पाहिजे, लिस्ट ऑफ मेंबर, फ्लॅट परचेसर, लिस्ट ऑफ ऑक्युपायर्स पण पाहिजे. त्याच्यानंतर मगाशी या वास्तुविशारद आर्किटेक्ट लोकांनी चांगलं समजावून सांगितलं आहे, पण आपल्याला त्याचे राईट्स काय आहेत ऑक्युपायरचे. कित्येक ठिकाणी कोणी टेनंट आहे, कोणाला गिफ्ट देऊन राहिलेला माणूस आहे, कोणी लेसी आहे, कोणी लायसन्सी आहे, तो सोडलेला नसतं, त्याचा वाद चालू असतो. आता या फॅमिली डिस्प्यूटच्या बॅकग्राऊंडवर आपण आर्बिट्रेशन हे रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये किंवा MOUमध्ये अशा तऱ्हेची काही क्लॉजेस किंवा शर्ती घालाव्यात किंवा हा इश्यू डेव्हलपर अधिक सोसायटी यांनी दोघांनी एकमेकांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी कोर्टात नेऊन एखादा मॅन्डेटरी इंजंक्शनसारखी, म्हणजे कंपेलिंग द पर्सन हू इज अपोजिंग रिडेव्हलपमेंट, अशा तऱ्हेचा दावा लावता येतो का? तर लावता येतो. आणि अशा तऱ्हेचं आता अगदी लेटेस्ट जजमेंट आपण एक डिस्कस करू आणि मग देन आय विल कर्जतकर सर विल टेल अबाउट द स्टॅम्प ड्युटी अँड अदर थिंग्स. पण हा विषय आत्ता अभंग समता सोसायटी वर्सेस पराग बिनानी अशा तऱ्हेचं जस्टिस SK शिंदेंनी जजमेंट दिलं आहे की ज्याच्यात पहिली 5-6 जजमेंट रिफर केली. आणि या जजमेंटचं वैशिष्ट्य असं सगळ्यात की 7 मे 2021ला हे जजमेंट दिलं आणि या जजमेंटमध्ये एका सभासदांनी साधारण 45 वर्ष पूर्ण झालेली बिल्डिंग होती. इतकी जुन्या बिल्डिंगमध्ये रिडेव्हलपमेंट वॉज नेसेसरी अशा तऱ्हेच्या सगळ्या परवानग्या, IOD, कमेन्समेंट, कॉर्पोरेशनची परवानगी, डेप्युटी रजिस्ट्रारची परवानगी, सभा व्यवस्थित झालेल्या, पण तरीही एका कोर्टाने त्याला मनाई दिली. त्याचं कारण 2 गोष्टी होत्या. 45 म्हणजे जवळजवळ 51 सभासद 3 बिल्डिंगमध्ये होते आणि 39 जणांनी रिडेव्हलपमेंटसाठी कन्सेंट दिला होता. म्हणजे विषय असा होता की 79A च्या या डायरेक्शन्स फॉलो तर करायला पाहिजेत,
पण त्या फॉलो करताना या अडचणी आल्या पहिल्यांदा आणि हे मॅटर पहिल्यांदा सिटी सिव्हिल कोर्टाने त्याला इंजंक्शन दिलं. ते इंजंक्शन वेकेट करताना किंवा त्याबाबत जजमेंट देताना अभंग समतामध्ये हायकोर्टाने 156 आता डायरेक्शन किंवा निर्देश दिलेत. 79A संदर्भातलेच आहेत, इंग्रजीत आहेत, मराठी करणं अवघड आहे त्याचं, कारण हायकोर्टाचं जजमेंट मी इंटरप्रिट करू शकत नाही. कोर्टाने फक्त तेवढंच महत्त्वाचं आहे, वेळेअभावी सगळं सांगता येणार नाही. त्या सोसायटीनी वेबसाईट क्रिएट केली नव्हती पहिली त्यांची, किंवा अशा तऱ्हेचं वेबसाईट करणं कंपल्सरी आहे का? निदेश, मी मगाशी कर्जतकर सर म्हणाले आदेश असू नाही तर निदेश असू दे, पण प्रश्न कुठे आहे? असं सांगण्याचा उद्देश एकच आहे की सर्क्युलर फॉलो करू नका असं मी म्हणलेलं नाही. सर्क्युलर किंवा GR फॉलो करायलाच पाहिजे, पण एखादी त्रुटी त्यामध्ये की ज्यामुळे रिडेव्हलपमेंट ॲफेक्ट होणार नाही, किंवा ट्रान्सपरन्सीचा मुद्दा जो वकील साहेबांनी सांगितला तो जर त्यामध्ये पूर्णरित्या पाळला गेला असेल तर हायकोर्ट काय म्हणते बघा. द ट्रायल जज वाईल ग्रँटिंग इंजंक्शन वॉज इम्प्रेस्ड बाय द फॉलोइंग फॅक्टर्स. म्हणजे आधी खालच्या कोर्टाने काय दिलं, that the society has not created website on the internet as required under the direction issued under 79A of Cooperative Societies Act. That society did not invite tenders for redevelopment of the society by issuing notices or advertisement in different newspaper. आणि तिसरा मुद्दा, resolutions were passed in the special general body meeting in the absence of 1/5 member of the society. Society did not produce a written consent letter from the member of the society. There was no video recording of all meetings. Thus the authorized members were not present in the meeting. आणि मग आता हायकोर्ट त्याच्यावर काय म्हणते बघा. हे फाइंडिंग खालच्या कोर्टाचं होतं. Thus it seems the learned trial court was of the opinion that guidelines under section 79A of Maharashtra Cooperative Societies Act being not followed in its letter and spirit, it vitiated the entire process of redevelopment. However, the learned trial court failed to notice that alleged irregularities, if any, crept in the special general meeting cannot ipso facto nullify the resolution passed by the general body from time to time. म्हणजे बऱ्याच वेळा आपण रिडेव्हलपमेंटचा विषय एका मिटिंगमध्ये होत नाही. अगदी पहिल्यांदी कन्सेंट घेतलं जातं, पहिल्यांदी काही मेंबर अप्रोच होतात, मग रिडेव्हलपमेंट करायची ठरते. असं दरवेळेस जी साधारण सभा भरली जाते याचाही विचार हायकोर्टाने केला आहे. आणि कोर्ट असं म्हणतं, ॲज सच द रेग्युलॅरिटीज नोटेड बाय द लर्नेड ट्रायल जज कॅनॉट डिस्प्लेस the decision taken by the majority member of the society. Even otherwise, the finding recorded by the learned trial court as noted above are contrary to the evidence. We are not going in that. The learned trial court held that video recording was not done. Be that as it may, non-creation of the website cannot be by a reason to stall the redevelopment process. Even otherwise, the learned trial court has failed to appreciate subsequent development. म्हणजे काय तर execution and registration of the development agreement, various permission granted by the planning authority have rendered the suit infractious. आणि म्हणून मग हायकोर्टाने आता सेटल्ड पोझिशन ऑफ लॉ दिली. त्यामध्ये हायकोर्टाने बरीच जजमेंट कन्सिडर केली, इन्क्लुडिंग माया डेव्हलपर, विच वॉज वन ऑफ द very judgment which was followed by so many judges. The reliance upon the government notification itself is misplaced. When the member of the cooperative house society which under law of cooperation decides by majority members that the society premises be developed in a particular fashion by a particular developer, it would be contrary to the principle of democracy by which the society is governed for the dissenting member or sole dissenting member to interfere and require a procedure not required by the majority of the member to be followed, which would only consume time and counterproductive.
the government resolution would be required to be followed by the society where members are unable to come to any decision by resolution of their own. हे गाईडलाईन हे निर्देश पाळले पाहिजेत. पण त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आहेत, मात्र इतर जनरल बॉडी आली आहे, कन्सेंट आहेत, NOC आहे, कॉर्पोरेशनची परवानगी आहे, रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, याचा साकल्याने विचार करून जस्टिस RD धनुकांनी भारत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे पहिलं जजमेंट दिलं ते फॉलो करून कोर्टाने आता नवीन डायरेक्शन्स दिले आणि या डायरेक्शनमध्ये कोर्ट असं म्हणतं, डिसिजन टेकन इन अकॉर्डन्स विथ द प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी कॅनॉट बी इंटरफिअर्ड विथ or displaced unless it is shown that they same were sanctioned by fraud or misrepresentation. You cannot ignore this law settled by the court in relation to redevelopment by the cooperative housing societies. आणि कोर्टाने असं दिलं आहे बाकीचं की सगळ्या वाचून दाखवणं गरजेचं नाही. इफेक्ट ऑफ द रिझोल्युशन विच आर बिईंग ॲक्टेड अपॉन अँड कल्मिनेटेड इन टू रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट मस्ट बी कन्सिडर्ड. आणि म्हणून मगाशी वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राईट फ्रॉम द फर्स्ट डे रिझोल्युशनसुद्धा असे वर्डेड पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी ही काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणूनच जसा आर्किटेक्ट हा निश्चित पाहिजे, त्याचप्रमाणे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट पाहिजे, त्याचप्रमाणे वकीलही एक नेमला पाहिजे. आणि त्याच्याही मगाशी आर्किटेक्ट यांनी चांगलं सांगितलं की त्यांचा विचार ऐकावा आधी, संस्थेच्या मेंबरनी त्यांचा सांगण्यापेक्षा. पण आता थोडक्यात काय तर रिडेव्हलपमेंटचा GR फॉलो केला पाहिजे, मात्र तो लेटर अँड स्पिरिटमध्ये फॉलो केला पाहिजे. ट्रान्सपरन्सी पूर्णपणे पाहिजे आणि काही मेंबरच्या विरोधामुळे रिडेव्हलपमेंट थांबवता येणार नाही. धन्यवाद कुर्जेकर साहेब. बऱ्याच लोकांना याच शंका होत्या की अशा पद्धतीचा निर्णय किती टक्क्यांनी होतो. आता आपण सगळ्यांनी बघितलं असेल, पूर्वी 75% होतं, आता गव्हर्नमेंट त्यात सुधारणा करून आता 51%वर आलं आहे. तर देखील फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून मी सांगतो की शक्यतो 100% असेल तर प्रोजेक्ट स्मूथ होतो. त्यामुळे शक्यतो 100% होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी पारदर्शकता आवश्यकता आहे. गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स नाही आहेत तर ते आपण तंतोतंत पालन करायचं आहे. त्यामुळे वेबसाईट करावी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्ट नेवा, सगळ्यांनी त्याच्यात भाग घ्यावा, इतर कमिटी नेमावी आणि हे सगळं पारदर्शकतेचा भाग आहे. म्हणून त्याच्यासाठी आता व्हॉट्सअप आहे, आपल्याकडे इतर पण साधनं आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, एकमेकांचा विश्वास, शेवटी सहकार आहे आणि त्याच्यातला विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे या दृष्टीनं आपण पुढे सेल्फ रिडेव्हलपमेंट हे त्याचं पुढचं पाहिजे. पण रिडेव्हलपमेंटमध्ये या गोष्टी आणि या आर्किटेक्ट आणि यांना जसं आता सुदैवाने कोर्टही प्रोग्रेसिव्ह आहे. मी पूर्वी एखादा कोणीतरी मध्ये स्पोक घालायचा आणि मग ते संपूर्ण रिडेव्हलपमेंट किंवा पुनर्विकासन सगळ्या सोसायटीचं चप्प व्हायचं. पण सुदैवानं आता नवीन जजमेंट सगळे कोर्टाचे आलेले आहेत. त्यामुळे पुनर्विकासाचा आता कुठलाही प्रकल्प अडत नाही जर तुम्ही सब्जेक्ट टू स्टार्स कंडिशन अप्लाय तुम्ही जर त्याचं पालन केलं असेल, ट्रान्सपरन्सी असेल, त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन सांगितलं असेल. आणि शेवटी हा मेजॉरिटी, आपलं सरकार देखील सध्या मेजॉरिटी 51%वर चालतं आहे. त्याप्रमाणे हा शेवटी 51%, पण सगळ्यांना बरोबर घेतलं तर आणखीन चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकतो. धन्यवाद. मी